दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। आंदोलनाच्या मार्गाबाबत जरांगेंसोबत चर्चा। आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक रस्ता द्या, जरांगेंची भूमिका। माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जरांगेंना रिस्ट्रेन करण्यात आला, म्हणजेच जरांगे नो एंट्री इन आझाद मैदान, नो एंट्री इन आझाद मैदान। कालच सांगितलं होतं जरांगे मुंबईत येणार नाही, मुंबईत कायदा चालतो, जरांगे नाही। जरांगेंनी आता काही केलं तर थेट बेड्या आणि जेल। गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना निशाणा। केस वगैरेच्या संदर्भात त्यांची एक मागणी होती, त्याबद्दलही चर्चा केली आम्ही आज। प्रामुख्याने हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती, त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती। ती आज आम्ही आणखीन 6 महिने, त्यांना पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। आज सर्वांची भूमिका सकारात्मक आहे। 16% आपण स्वतः आरक्षण दिलं होतं माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना। पापड्या आमदारांना राजीनामा देऊन जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हावं, लक्ष्मण हाकेंचा आमदार विजयसिंह पंडित यांना आव्हान। पापड्या आमदार तो कुठे गेलाय? मुंबईला गेलाय। तो पापड्या म्हणतोय की मी सहभागी होणार, दे ना आमदारकीचा राजीनामा, हो ना सहभागी। एकीकडे परशुराम महामंडळाला निधी दिला, अधिकारी दिले, तर दुसरीकडे मराठा मोर्चा मुंबईत येऊ देत नाहीत। मराठे शांततेत आंदोलन करण्यासाठी येत असतील तर येऊ द्या, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारचा विषय। जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा। आदर्श मोर्चे काढले, कुठे एक दगड नाही पडला, एक दगड तो अडवण्याचा सरकारने प्रयत्न का करायचा? कशाला एवढा जाती द्वेष मनात ठेवता? एखादा शांततेने मोर्चा काढणारा माणसे येत आहेत, येऊ द्या, तुम्ही आंदोलन दाबू शकत नाही। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाबाबत कुठलंही वक्तव्य करू नका। जरांगेंचा विषय सरकार आपल्या पद्धतीनं हाताळेल, त्यावर बोलून टीकेचे धनी होऊ नका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सहकारी मंत्र्यांना सूचना। खऱ्या ओबीसीला जिल्हा परिषद महापालिकेसाठी तिकीट मिळायला हवं, डुप्लिकेट ओबीसींना घरचा रस्ता दाखवा। सक्सेना सलगर यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्ह। या नाराज भाजपाच्या लोकांनी आरक्षणाचा खोडा घालून ठेवला। ओबीसीचं जरा जास्तच झालंय, ओबीसीची संख्याच वाढली झडपीमध्ये। अरे कोणाला पोटात दुखायला? मनोज जरांगेंविरोधात पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला काळं फासलं, कपडे फाडून धक्काबुक्कीचा देखील आरोप। विदूर लाकडे असं या व्यक्तीचं नाव। जालन्यातील घटना सोशल मीडियावर व्हायरल।